आटपाडीतील बँक लॉकर फूड प्रकरण उघड. उत्तर प्रदेशातील आरोपी अटक. 3.25 कोटींचा मुद्देमाल जप्त. आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत झालेल्या धाडसी चोरी प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी करत मुख्य आरोपींपैकी एकास अटक केली असून तब्बल 3,25,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 7 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 ते 8 जानेवारी सकाळी 8:45 या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या मागील खिडकीची काच फोडून गॅस कटरने कापले. त्यानंतर आत प्रवेश करून लॉकर रूममधील 22 लॉकर गॅस कटरने फोडून ग्राहकांचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. यापूर्वीच काही आरोपींना उत्तर प्रदेश व पलूस येथून ताब्यात घेऊन मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दरम्यान गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आदेश बाबूराम शर्मा वय 30 रा उत्तर प्रदेश हा सातारा जिल्ह्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम आढळून आली. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर आरोपीकडील मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. महान कार्य न्यूजसाठी आदिमाने, मिरज.